बऱ्याच लोकांकडे स्वामींची मूर्ती असते, मार्बलची असेल किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातल्या असतात. त्यानंतर काहींकडे पंचधातूची एक मूर्ती असते. काही लोकं फोटोची पूजा करतात. तर ह्याचे प्रत्येकाचे काही नियम वेगवेगळे हां, असतात का? नियम आहे ना. बघा पहिली गोष्ट कसं नॉर्मली फोटोमध्ये आपण अ, 1 ते 2 प्रकारची सेवा किंवा 3 प्रकारची सेवा करू शकतो. नॉर्मल म्हणजे सकाळी उठला, फोटो पुसला, गंध काढला, नैवेद्य लावला, नाही लावला. 2-3 प्रकारची सेवा हे नॉर्मल लोकं करतात. नाही असं नाही. पण जर आर्टिफिशियल मूर्ती आली, तर ती जेव्हा मूर्ती येते ना, त्यावेळेस तुम्हाला एक टायमाला तरी तुम्ही नैवेद्य लावायलाच पाहिजे. बरं. कारण की मूर्ती आणणं म्हणजे काय? मूर्तिमंत महाराज आहेत ना. तर हं, महाराजांना तुम्ही घरी आणले साक्षात, की महाराज आता मला तुमची सेवा करायची आहे. हं. बरोबर ना. तर कमीत कमी तुम्हाला त्यांना रोज अभिषेक नाही जरी झालं तर ॲटलीस्ट त्यांना अंघोळ वगैरे घालून रोज, तर त्यांना काय असेल ते गंध वगैरे लावून, तर त्यांना ॲटलीस्ट एकदा तरी नैवेद्य लावायलाच पाहिजे. बरं, पंचधातूमध्ये आले तुम्ही, तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 वेळा नैवेद्य लावणं. बरं. जेवढं आपण करतोय, हं, तेवढं आपण करतोय. सकाळी नाश्ता केला, दुपारी जेवण केलं, परत संध्याकाळी थोडाफार नाश्ता केला आणि परत संध्याकाळी 8ला जेवण. हं. हे पंचधातूमध्ये कसं होतं, ती सेवा वगैरे तिथनं महाराज सेवा घेतात. नॉर्मली फोटोमध्ये ॲडजस्टमेंट चालते. आर्टिफिशियल मूर्तीमध्ये बी थोडीफार ॲडजस्टमेंट चालू शकते. पण ज्यावेळेस मेटल येतं, पंचधातूची. नाही ती सेवा वगैरे. तुम्हाला तिथं नियम स्ट्राँगली नियम पालन करण्याचे, बरं. हे करण्याचे. आणि अ, नसन होत जरी हं, करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न तरी करा ॲटलीस्ट, की बाबा तुला करायचंय, करायचंय, करायचंय. हे हं. मेंटॅलिटी बघा करायचंय, करायचंय म्हटले की माणूस काय बी करू शकतो. आणि ज्याला करायचंच नाही तर तो फोटोची बी सेवा नाही करू शकत.